नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे नीरा आणि सिंधी यात नेमका फरक काय. अगदी थोडा वेळ आपल्या सोबत राहा आणि पाहत राहा गाळीव इतिहास. जे नवीन आले असेल त्यांना विनंती की खालचं लाल बटन दाबून सदस्यत्व घ्या, म्हणजे सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ आपल्याला पाहायला लवकर मिळतात. याच्यातला तेवढाच उद्देश असतो. तर यानुसार नीरा आणि सिंधी हे दोन पेय आहेत. तर हे मिळतात कशापासून ज्यावेळेस आपण म्हणतो तर ते सिंधीचं झाड गावाकडे म्हटलं जातं ग्रामीण भाषेमध्ये. मात्र हे खजूरवर्गीय झाड, त्याला आपण पाम ट्री म्हणतो. खास करून त्याला इंग्लिश नाव जर बघितलं आपण सिल्वर डेट पाम अशा प्रकारचं त्याचं नाव आहे. त्याला जंगली खजूर, खजुरी किंवा त्यानंतर कळ्ळू दक्षिण भारतामध्ये अशी नाव आहेत. तर या असणाऱ्या सिंधीचं झाड तसं पाहिलं तर आपल्याला अफगाणिस्तानचं जे खजूर असतो तर त्या वर्गातलं झाड आहे. मात्र त्याची व्हरायटी किंवा त्याची जात वेगळी आहे. या असणाऱ्या सिंधीचं जर आपण आढावा घेतो तर ते बांगलादेश असेल, म्यानमार आहे, पाकिस्तान आहे, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, खास करून महाराष्ट्र, बिहार, कर्नाटका, आंध्र प्रदेश या भागामध्ये हे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतंय. याच्याकरता कुठली लागण करण्याची आवश्यकता नव्हती. 5-50 वर्षापूर्वीचा कालखंड आपण समोर आणला तर ओढ्याचा काठ, नदीचं असणारं पात्र यामध्ये प्रचंड प्रमाणात ही सिंधीची झाडं पसरलेली असायची. सर्वसामान्याच्या दृष्टीनं हे कुचकामी झाड. फक्त मातंग समाजातील लोक याच्या असणाऱ्या फांद्यापासून केरसुन्या वगैरे तयार करायची एवढंच आपल्याला माहित आहे. मात्र याच्यापासून नीरा आणि सिंधी ज्यावेळेस तयार व्हायला लागली तर सरकारचं सुद्धा लक्ष गेलं. खास करून मराठवाड्याचा ज्यावेळेस आपण भाग घेतो तर निजामाचं हे सिंधी ताडी त्याला आपण म्हणता येईल किंवा नीरा काढणं हे निजामाच्या महसुलाचा एक भाग होता. आणि म्हणून 1948ला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी मोठ्या प्रमाणात सिंधीच्या बन तोडणे हा एक सत्याग्रह या ठिकाणी चालवलेला होता. म्हणजे त्याच्यापासून महसूल जो जमा होत होता निजामाला तो त्यांनी खंडित करण्याचा प्रयत्न केलाय. तर हे जे असणारं सिंधीचं झाड ज्याला आपण म्हणतो, आत्ताच त्याची नावं आपण घेतली की खजूरवर्गीय झाड, त्याला तशा प्रकारचं खजूर सुद्धा लागतो. म्हणजेच लिंबोळ्यासारखं मोठमोठं अशा प्रकारचं त्याच्यामध्ये लालवट पण होतं किंवा काही असणारे काळपट लाल अशा दोन प्रकारच्या तिथं असणारे त्याला खजूर यायचे, म्हणजे शिंदळे यायच्या. त्याची चव जर बघितली आंबूस लागायची, कारण आपल्या इकडलं वातावरण काय अफगाणिस्तानचं नाही आहे. मात्र हे सुद्धा खाल्लं जायचं. मग याच्यापासून नेमकी सिंधी कशी काढायची, नीरा कशी काढायची हा भाग ज्यावेळेस आपण घेतो तर 25 ते 30 फुटापर्यंत वाढणारं झाड. त्याच्यावर चढण्याकरता महाराष्ट्रातील लोक नाही, बंगाली असतील किंवा खास करून आंध्र प्रदेशची लोक यायची. त्याला आपण तेलंग, म्हणजे हे सिंधी काढण्याकरता आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळी जमात सुद्धा तयार झाली होती. त्याला तेलंग म्हटलं जायचं. ही लोक इथं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात यायची आणि एक चढण्याची त्यांची त्या झाडावर सुद्धा पद्धत वेगळी असायची. आणि जे काही गाडगा असेल, मडकं ज्याला आपण म्हणता येईल, त्याच्यामध्ये सिंधी जमा करायची. या सिंधीच्या झाडाचे पुन्हा दोन प्रकार आहेत, मादी आणि नर. म्हणजे ज्याला फुलोरा मोठ्या प्रमाणात आहे तो नर आहे, आणि विरळ जर फुलोरा असेल, फुलं असतील त्याला शिंदोळे येण्याच्या पूर्वीची, तर ती मादी आहे. मग याला ज्यावेळेस शेंडा असतो तर शेंड्यावर रात्रीच्या वेळेला अशा उभ्या त्यांचं विशिष्ट अशा प्रकारचं कोयत्यासारखं हत्यार असायचं आणि त्यानं चिरा मारायच्या आणि त्यानंतर त्याला खालच्या बाजूला मडकं लावायचं, गाडगं लावायचं, त्या झाडालाच वरच्या बाजूला टांगायचं आणि रात्रभर त्याच्यामध्ये तिथून जो रस पडणार आहे त्या मडक्यामध्ये किंवा चीक पडणार आहे तर ते आहे नीरा. आता फरक आपला जो पाहायचा होता आपल्याला की नीरा जी मिळते म्हणजेच एकंदर एका झाडापासून 1.5 ते 2 लिटर, मोठं झाड असेल तर 2.5 लिटरपर्यंतची नीरा मिळायची, त्या गाडग्यामध्ये साठायची. आता हे एका झाडापासून नीरा मिळणार आहे आणि त्याचीच पुन्हा सिंधी होणार आहे. ते कसं, तर सूर्योदय व्हायच्या अगोदर जो त्या सिंधीच्या झाडातून चीक पडलेला आहे त्याला नीरा म्हणायचं. तर त्याचा रंग पांढरा शुभ्र त्या ठिकाणी असायचा. आणि तेच गाडगं जर सूर्य उगवला, सूर्योदय झाला आणि साधारणतः ऊन पडायला सुरुवात झाली की त्याच्यावर आपोआप प्रक्रिया व्हायची. म्हणजे त्यातले असणारे घटक जे आहेत उन्हापासून ती आंबूस त्या ठिकाणी व्हायला लागायची, एक प्रकारची आंबूस व्हायला लागायची. आणि ती जसं का जास्त वेळ राहील तर त्याच्यावर प्रक्रिया होऊन जशी आपण दुधापासून दही बनवतो तशाच प्रकारे नीरापासून सिंधी त्या ठिकाणी तयार व्हायची. त्याचा वास सुद्धा वेगळा असायचा आणि त्याचं असणारं चव सुद्धा वेगळी असणार. आंबूस त्याची चव त्या ठिकाणी लागायची. म्हणजेच त्याची आता सिंधी तयार झाली. मात्र याच्यातले जर फरक ज्यावेळेस पाहायला लागलो आपण तर फरक 2-3 गोष्टींना आपण पाहू शकतो. नीरा
की खऱ्या अर्थानं पौष्टिक आहे. जसं नारळ पाणी असतं, माडाचं पाणी ज्याला आपण म्हणता येईल, माड म्हणजेच नारळ, तसं सिंधीचं जे काही मिळणारं जे काही सूर्योदयाच्या अगोदरचं जे काही चीक असेल, पाणी असेल, तर ते पौष्टिक आहे. गैर अल्कोहोलिक आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अल्कोहोल म्हणजेच त्याच्यात नशीला पदार्थ नाही आहे, नशा येणारा पदार्थ. त्यामुळं ते छान अशा प्रकारचं पेय, ज्याच्यापासून आयर्न मिळतंय, जे लोह मिळणार आहे शरीराला, कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन आहे, व्हिटॅमिन सी, म्हणजे एवढं छान अशा प्रकारचं ते निर्यापासून मिळायचं. दमा असेल, क्षयरोग असेल, श्वसनाचे अनेक रोग त्याच्यापासून दूर होतात असं म्हटलं जायचं. आणि म्हणून या निराला फार महत्त्व त्या कालखंडामध्ये असायचं. त्याच्यापासून निरातच आहे, परंतु निराचा गुळ तर सुद्धा तयार केला जायचा. त्याची कॅन्डी आता तयार व्हायची. मध आणि निरा साखर सुद्धा त्या कालखंडामध्ये तयार व्हायची. आता हा झाला एक भाग. मग त्यानंतर मगाच सांगितल्यासारखं की पुन्हा त्याची शिंदी तयार व्हायला लागली, की त्याच्यामध्ये अल्कोहोलचं 4% प्रमाण या ठिकाणी यायचं. म्हणजे दोन्हीतला फरक ज्यावेळेस आपण काढतो, तर त्यावेळेला रंग जो असेल, त्याचा रंग शुद्ध असायचा, पाण्यासारखा रंग असायचा निऱ्याचा, आणि ते अगदी ताकासारखा अंबूस कलर, जे आपण गढूळ चुन्याची निवळी असते तशा प्रकारची शिंदी. निरामध्ये कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल नाही आहे, मात्र हेच आम्ल की त्याच्यामध्ये 4 ते 5% पर्यंत अल्कोहोल त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जायचं. साहजिकच आहे, थोडंसं नशेचं प्रमाण वाढायचं. शिंदी पेल्यानंतर किरकोळ तिथं हलकीशी नशा त्या ठिकाणी यायची. आणि म्हणूनच निरा आणि शिंदी काढण्याकरता त्याही कालखंडामध्ये म्हणजे 40-50 वर्षापूर्वी सुद्धा राज्य उत्पादन शुल्क आणि अन्न आणि औषध प्रशासन याची त्याला परवानगी घ्यावी लागते आज सुद्धा. आणि तोच आता फरक पाहिला की सूर्योदयाच्या अगोदर काढली असेल तर ती निरा आहे. जर निरा तुम्हाला विकायची असेल तर त्याला ठराविक टेम्परेचरमध्ये, ठराविक तापमानामध्ये त्याला व्यवस्थित तसंच ठेवावं लागतं, तरच. नाहीतर त्याला ऊन लागलं की त्याची शिंदी तयार होते. एक त्याचं, कारण का नाशवंत पदार्थ आहे. तर हा एक भाग आहे. म्हणजे 70 वर्ष टिकणारं हे जे झाड असेल, याला फुटवेही फार असतात आणि आपोआप ते त्या ठिकाणी येतं. आता स्त्री आणि पुरुष ह्याच्यामधलाही काही फरक नाही आहे पिण्याकरता, कारण का निरा हे मी मगाशी सांगितलं नारळाचं पाणी आहे निरा. मात्र तेच पुन्हा आंबलं की पुन्हा ते एक प्रकारचं अल्कोहोलिक होतं. दारूचं प्रमाण त्याच्यामध्ये 4% नाशवंत पदार्थ, अल्कोहोलचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढतं. त्यामुळं शिंदी पेणं हे नशेला भाग होतो. मात्र निरा पेणं हे सर्वांसाठी चांगलं होतं. अलीकडल्या कालखंडामध्ये पाऊस कमी झाला, त्यामुळे शिंदीची झाडं कटली. मात्र तरी सुद्धा नव्यानं पुन्हा प्रयत्न व्हायला लागलेत. आता मुद्दामहून लोक ह्या शिंदीची झाडं लागायला लागलेत. माळीनगरचे असणारे नीलकंठ भोंगळे यांनी 6 एकरवर शिंदीची झाडं लावलीत आणि कल्पतरू नावाचा त्यांचा निराचा एक ब्रँड सुद्धा बाजारात आलेला आहे. म्हणजे आता पुन्हा एकदा याच्यावर आता तयारी केली आहे लोकांनी. शेतकऱ्याला परवडणारं पेय म्हणून सुद्धा परवानगी घेऊन हे आपण लावू शकतो. मात्र आपला जो काही मुद्दा होता या ठिकाणचा, की निरा जे असेल शिंदीच्याच झाडापासून मिळते. सूर्योदयाच्या अगोदर शुद्ध अशा प्रकारचं जसं नारळ पाणी असतं, त्याच्यातला चीक असतो ज्या झाडातला निघालेला शिंदीच्या, त्याला निरा म्हणतो. आणि सूर्योदय झाल्यानंतर, सूर्य उगवल्यानंतर जसं जसं ऊन वाढेल तसं ते आंबतं. आणि आंबल्यानंतर जसं आपण पापड्या वगैरे करण्याकरता जसं आंबतं, तशा प्रकारे त्याचा वास यायला लागतो, आंबलेला वास यायला लागतो. त्याच्यामध्ये 4% अल्कोहोल होतो या निरेचाच, आणि ती शिंदी तयार होते. हा यातला बेसिक फरक आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा. आणि पुन्हा एकदा विनंती की जे नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.